श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला बरेचशाच अडचण आणि बरेचसेच प्रॉब्लेम हे सतत येत राहतात. अगदी असंख्य अडचणी असतात की आपण अडचणीने ग्रस्त झालेलो असतो. काही वेळेस असं होतं की आपण सेवा करतो तरीही त्याचा आपल्याला फरक आहे तो पडत नाही. कारण ते सेवा आहेत त्या आपल्याकडून योग्यरित्या झालेल्या नसतात किंवा आपण ती सेवा करताना अगदी अंतर्मनापासून सेवा आहे ती करायची असते. जर आपण आपली कोणतीही सेवा आहे ती अंतर्मनापासून केली अगदी म्हणजे असं बोलतो ना, की आपण एकदम एकाग्रतेने जर सेवा जर केली, तर ती सेवा आहे ती फलित ठरते. आणि हा श्रावण महिना आलेला आहे. हा जो श्रावण महिना आहे, हा सेवेसाठी समर्पित आहे आणि या महिन्यामध्ये आपल्या हातून जेवढी आपल्याला सेवा करणं शक्य आहे, तेवढे सेवा आहे ती आपल्याला करायची आहे. तर या श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी आपण कोणती सेवा करायची आहे किंवा या मंगळवारपासून आपण कोणत्या सेवेसाठी सुरुवात करायची आहे आणि ती सेवा आहे ती आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे, ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका. संपूर्णपणे माहिती आहे ते तुम्हाला मिळेल. तर या मंगळवारपासून आपण 5 मंगळवार आहेत ही सेवा करू शकतो किंवा या मंगळवारपासून 40 दिवसाची सेवाही आपण करू शकतो. आपल्याला जर खरंच आर्थिक अडचण खूप असतील, आपल्या डोक्यावरती खूप कर्ज झालं असेल, खूप म्हणजे आपल्याला त्यातून असं म्हणतात ना, उबदारी येणं शक्य नाही, तर अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे. अगदी सोपी सेवा आहे. जास्त वेळ लागत नाही, जास्त कालावधी लागत नाही. एवढी ही सोपी सेवा आहे ही आणि ही सेवा आहे ती आपल्याला या श्रावणी मंगळवारपासून किंवा श्रावणी प्रत्येक मंगळवारी ही सेवा आहे ती आपल्याला करायची आहे. ही सेवा आहे ती आपण जास्तीत जास्त करून म्हणजे शक्यतो करून प्रदोष काळामध्येच सेवा आहे ती करावी. प्रदोष काळात जर आपण जर सेवा केली तर ती सेवा आहे ती लवकर फलित ठरते आणि आपली जी काही मनोकामना आहे, जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होते. कारण प्रदोष काळ हा म्हणजे देवांच्या सेवेसाठी हा समर्पित असतो. या कालावधीमध्ये सेवा केलेली ही अतिशय प्रभावशाली सेवा ठरते. तर प्रदोष काळ म्हणजे काय? दिवस मावळण्याच्या अगोदरची 45 मिनिटं आणि दिवस मावळल्यानंतर 45 मिनिटं. म्हणजे हा जो 1.5 तासाचा कालावधी असतो याला प्रदोष काळ असं म्हटलं जातं. तर या कालावधीमध्ये आपल्याला सेवा आहे ती करायची आहे. कारण काय होतं, की सकाळची आपल्याला सेवा करणं शक्य होत नाही. मुलांचा डबा असतो, घरातील इतर कामं असतात. आपल्याला सेवा करणं शक्य होत नाही. महिलांना ह्या सेवा किंवा जेंट्स असतील तर त्यांनाही कामावर जाणं असतं, त्यांनाही हे सेवा करणं शक्य होत नाही. म्हणून संध्याकाळी आणि दुपारच्या ह्या सेवा शक्यतो करून आपण म्हणजे कराव्यात. ज्याला वेळच नाही त्यांनी करू शकता, पण त्या एवढ्या फलदायी ठरत नाहीत. अतिशय प्रभावी आणि अतिशय फलदायी ठरणारी सेवा म्हणजे प्रदोष काळात आणि ब्रह्ममुहूर्तावर केलेली सेवा. तर ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला शक्य झालं तर आपण करू शकतो, पण ही जी सेवा आहे ती आपल्याला प्रदोष काळामध्येच करायची आहे. कारण प्रदोष काळातलीच ही सेवा अतिशय प्रभावशाली सेवा ठरते. म्हणून या कालावधीत आपण ही सेवा करायची आहे. तर ही सेवा आहे ती आपण कोणती करायची आहे? तर ही सेवा आहे ती आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल, तर आपल्याला मूर्ती किंवा फोटो असेल तर तो घ्यायचा आहे. जर नसेल तर आपण कुलस्वामिनीचा फोटो किंवा जो टाक आहे किंवा मूर्ती असेल तर ती घ्यायची आहे. आणि नसेल तर आपल्याकडे जर म्हणजे टाक तर असतोच आपल्याकडे. कारण कोणाच्या घरात टाक नाही असं कधी होतच नाही. कारण ते आपले कुलदैवत असतात. त्यामुळे टाक असतो, फोटो असतो, काही ना काहीतरी असतं. त्यामुळे आपण ही सेवा आहे ती करायची आहे किंवा श्रीयंत्र ची ही आपण पूजा करून ही सेवा केली तरी चालेल. तर ही सेवा आहे ती आपण कशा पद्धतीने करायचं आहे? माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे ती आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यावरती आपल्याला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालताना आपण मंत्र म्हणायचा आहे. जो गायत्री मंत्र आहे किंवा ओम महालक्ष्मी नमः हा जरी मंत्र म्हटला तरी चालेल. 11 वेळा म्हणायचा आहे किंवा गायत्री मंत्र आहे ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर ती मूर्ती आहे ती आपण जागेवरती स्थानापन्न करायची आहे. नंतर त्या मूर्तीची आपण पंचोपचारी पूजा करून लाल फूल आहे ते अर्पण करायचं आहे. आणि या अगोदर आपल्याला आम्हाला जर सांगायचं राहून गेलं की आपल्याला तुपाचा दिवा आहे तो लावायचाच आहे. त्यामध्ये 2 लवंगा आहेत त्या टाकायच्या आहे. थोडीशी हळद आहे ती आपल्याला टाकायची आहे. कारण माता लक्ष्मीला हे अतिशय प्रिय आहे. यानंतर आपण आता मी जे काही मंत्र सांगणार आहे ते आपल्याला म्हणायचे आहेत. हे जे मंत्र आहेत ते नवार्णव मंत्र आहे तो आपल्याला 16 वेळा म्हणायचा आहे. त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र आणि जो स्वामींचा मंत्र आहे हे आपल्याला प्रत्येक मंत्र आहेत ते आपल्याला 16-16 वेळा बोलायचे आहेत. आणि यानंतर आपल्याला श्रीयंत्राची जी सेवा आहे किंवा माता लक्ष्मीची जी सेवा आहे ती करायची आहे. पण आपण ही जी सेवा आहे ती 5 मंगळवारची
करू शकतो किंवा 40 दिवसाची. तुम्ही जर 5 मंगळवारची जर करणार असेल तर तसा संकल्प सोडायचा आहे आणि 40 दिवसाची जर करणार असेल तर तसा संकल्प सोडायचा आहे. पण 40 दिवसाची जर सेवा जर केली तर अतिशय उत्तम सेवा ही होईल आणि अतिशय प्रभावशाली सेवा होईल. तुमची ही सेवा एवढी प्रभावशाली होईल की या 40 दिवसाची सेवा पूर्ण होईपर्यंत तुमचं जरी डोक्यावरती जरी कर्ज असेल तर ते कर्ज आपलं म्हणजे थोडक्यात म्हणतो ना आपण डोक्यावरून खांद्यावरती आल्यासारखं होईल. म्हणजे थोडंफार ते कमी झालेलं असेल आणि कमी होण्याच्या मार्गाने ते वाटचाल चाललेली असेल किंवा आपल्याला आर्थिक प्रॉब्लेम असतील, कोणाकडे पैसे अडकले असतील, काही ना काही झालेलं असेल, काहीही असू शकतात शंका, तर ते आपलं नक्कीच कमी होण्यासाठी सुरुवात झाली असेल किंवा नक्कीच दूर हे होईल. तर ही सेवा आहे ते आपल्याला काय करायचं आहे, जे श्री सूक्ताचं जे पठण आहे ते आपल्याला 16 वेळा करायचं आहे. ही सेवा करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, अगदी सोपं होतं. आपल्याला संस्कृतमधलं नाही जर शक्य झालं तर तुम्ही निवडू शकता, पण प्राकृतमधलं खूप सोपं आहे. उच्चार चुकत नाहीत, उच्चार आपले स्पष्ट होतात, त्यामुळं प्राकृतमधलं घ्यायचं आहे. प्राकृत म्हणजे आपल्याला दिंडोरी प्रणित जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये प्राकृत श्रीसूक्त आहे, तेही आपण घेऊ शकता किंवा जर नसेल तर यूट्यूबवरती आपल्याला सर्च केलं तर नक्कीच मिळेल, ते घ्यायचं आहे. ह्याची जी फलश्रुती आहे ते आपल्याला फक्त 16 वेळा म्हणायचे आहे, म्हणजे 16व्या वेळेसच म्हणायचे आहे. इतर वेळेस म्हणजे आपण जे श्रीसूक्त आहे ते संपूर्ण 16 वेळा म्हणून घ्यायचं आणि 16वी वेळ झाली की नंतर फलश्रुती आहे ते आपल्याला म्हणायचे आहे. आणि हे झाल्यानंतर व्यंकटेश स्तोत्र आहे ते आपल्याला 3 वेळा म्हणायचं आहे. आता आपल्याला जर 16 वेळा म्हणणं शक्य झालं तर ठीकच आहे, तेही संस्कृतमधलंच आहे आणि तेही खूप सोपं आहे. तुम्हाला जर म्हणणं शक्य झालं तर जरूर म्हणा. हे जर दोन्ही सेवा केले तर माता लक्ष्मी आणि प्लस भगवान विष्णू या दोन्हीचाही आशीर्वाद आहे ती आपल्याला मिळेल. आणि ह्या 2 सेवा आहेत ह्या अगदी लक्ष्मी प्राप्तीसाठीच ह्या सेवा आहेत आणि लक्ष्मी प्राप्तीसाठीच ह्या सेवा आहेत त्या समर्पित आहेत, म्हणून ह्या सेवा आहेत ह्या कराव्यात. ही जी सेवा आहे ती कुलस्त्रीनेच करावी, कारण काय असतं, कुलस्त्री म्हणजे आपल्या घरातील जी स्त्री आहे ती साक्षात लक्ष्मी असते आणि लक्ष्मीने जर सेवा जर केली तर लक्ष्मी आहे ही लक्ष्मीकडे खेचली जाते, म्हणजे लक्ष्मी कडे खेचली जाते आणि लक्ष्मीकडे येते आणि लक्ष्मी आहे ती घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहते. म्हणून ही सेवा आहे ते शक्यतो करून म्हणजे पुरुषांनी जरी केली तरीही चालू शकते, पुरुषांनी करायचं असं नाही, पुरुषांनी केली तरी चालेल, पण स्त्रीने जर सेवा जर केली तर अतिशय उत्तम होईल. म्हणून स्त्रियांनी ही सेवा आहे ती जरूर करावी आणि ही सेवा करून पहा आणि नंतर तुम्ही मला कमेंट करून सांगा की ताई तुम्ही जी सेवा सांगितली ती अक्षरशः खरंच खूप अतिशय महत्त्वाची आणि खरंच खूप चांगली अशी सेवा होते आणि आम्हाला फरक आहे तो जाणवला आहे. कारण ही सेवा आहे ती मी स्वतः करते आणि मलाही या सेवेचा खूप चांगला अनुभव आहे. कारण माझी पूर्वी ज्यावेळेस मी सेवा करत नव्हती त्यावेळेसची कंडिशन आणि आत्ताची जी आहे त्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. अगदी शब्दातही मी तुम्हाला सांगू शकत नाही, एवढी प्रभावशाली सेवा आहे. फक्त मी तुम्हालाच सांगते असं नाही, ह्या सर्व सेवा आहेत त्या मी स्वतःही माझ्या घरामध्ये करते. सध्या आता मी म्हणजे माहितीसाठी सांगते, असं मला म्हणजे असं मी प्रचार नाही करत की मीही करते म्हणून. आत्ता मी सध्या असं म्हणजे सांगूही नये, पण आपलं सांगते की 40 दिवसाचं रुद्राभिषेकाची सेवा ही मी आता सध्या चालू केलेली आहे आणि ही सेवा आहे ती माझी चालू आहे. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र ही सेवा आहे ती रात्रीची 12ची मी 40 दिवसाची तीही सेवा चालू केलेली आहे. ह्या सर्व सेवा आहेत त्या मी आजपासूनच सुरू केलेल्या आहेत आणि म्हणून तुम्हालाही सांगते की तुम्हीही ह्या सर्व सेवा आहेत त्या जरूर करून पहा. अक्षरशः तुम्हाला खूप चांगला आहे तो फरक जाणवेल. आणि हा संपूर्ण महिना आहे, हा पवित्र महिना आहे, देवांच्या सेवेसाठी हा महिना आहे तो समर्पित आहे. आपण काहीतरी म्हणजे थोडक्यात आपण असं बोलतो ना, काहीतरी आपण केल्याशिवाय, काहीतरी आपल्या हातून पुण्य घडल्याशिवाय, सेवा घडल्याशिवाय दैवी आशीर्वाद आहे तो आपल्यावरती राहत नाही आणि दैवी जर आशीर्वाद असेल तर आपल्याला कधीच कशाचीच कमी पडत नाही. आणि आपल्या जरी मागं जरी काही प्रॉब्लेम असतील, काही जरी आपल्याला त्रास असेल तर तो नक्कीच दूर होतो. त्यासाठी आपण ह्या सेवा जरूर कराव्यात. तुमचा आर्थिक प्रॉब्लेम आहे तो या सेवेने नक्कीच दूर होईल. श्री स्वामी समर्थ ही सेवा करून पहा. श्री स्वामी समर्थ.